ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे ॲप्रॉक्सिमेशन, ठीक आहे, किंवा ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणूयात. आता डेरिव्हेटिव्हचा वापर करून आपण जर असं विचारलं तुम्हाला √8.95 तर याचा ॲप्रॉक्सिमेटली आन्सर आपण फाइंड करू शकतो, ठीक आहे. मग आता हे कसं फाइंड करणार तर एक समजून घ्यायचं काय की ॲप्रॉक्सिमेशनसाठी एक फिक्स स्टेप्स आहेत लक्षात घ्या, आणि त्या स्टेप्सचा वापर करून कोणतंही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. त्या स्टेपमध्ये काय बदल होत नाही, पण त्या स्टेप फक्त व्यवस्थित समजून घ्यायच्या, ठीक आहे. त्याचबरोबर एक शेवटला फॉर्म्युला आहे की जो मी गणित एक्झाम्पल हे सोडवून देत असताना तुम्हाला लक्षात येईल तो. आता बघा समजून घ्या स्टेप काय आहेत. 1-2-3 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ते स्टेप व्यवस्थित लक्षात येतील. बाकी कोणतं पण एक्झाम्पल असेल तरी फक्त त्याच्यामध्ये बदल काय केलेत आणि कसे केलेत ते फक्त समजून घ्यायचं. बघा √8.95 आहे, 8.95, ठीक आहे. एक लक्षात घ्यायचं काय की या ठिकाणी तुम्हाला जे काय नंबर दिलेला असणार आहे त्याला एक्स मानायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते रूट आता इथं 8.95 दिलंय, कदाचित तुम्हाला असं देतील की 28चा क्यूब, ठीक आहे. जो काय नंबर दिलाय ना त्याला एक्स मानायचा. म्हणजे इथे काय करणार तुम्ही की इथं आपण तयार करणारे फंक्शन, याच्यावरून काय तयार करायचं फंक्शन. मग फंक्शन कसं तयार होणार की नंबरला जर एक्स मानलं तर काय येणार सांगा, √x येणार आहे. हे झालं फंक्शन. आता त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं लक्षात घ्या. म्हणजे कशाचं, याचं डेरिव्हेटिव्ह काढणार का नाही, कशाचं √x डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग आता √x डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे लक्षात घ्या, फॉर्म्युलाच आहे. म्हणजे आता हे फंक्शन झालं की फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण कशाने डिनोट करतो तर f' न डिनोट करतो. हे डॅश म्हणजे काय सिंगल डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, f'. आता √x डेरिव्हेटिव्ह 1/2√x. लक्षात आलं. पहिली स्टेप फंक्शन, दुसरी स्टेप त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, तिसरी स्टेप. आता या ठिकाणी तिसऱ्या स्टेपला आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची असते. ए म्हणजे त्यांनी जी काय व्हॅल्यू दिली ना 8.95, ठीक आहे. आता 8.95 ही कशाच्या जवळची व्हॅल्यू आहे तर ती आहे 9च्या जवळची व्हॅल्यू लक्षात घ्या. म्हणजे ए म्हणजे इथं होल नंबर असणार लक्षात घ्या. काय असणार आहे होल नंबर किंवा असा नंबर की ज्याचा स्क्वेअर रूट निघू शकतं. मग आता 8.95च्या जवळचा नंबर कोणता आहे की ज्याचा स्क्वेअर रूट पॉसिबल आहे 9. म्हणजे ए ला आपण काय घेणार आहे 9. ही आपण घेतलेली व्हॅल्यू आहे लक्षात घ्या. कशी घेतली तर स्क्वेअर रूट कशाचं निघतंय तर 8.95च्या जवळचा नंबर 9 आहे त्याचा स्क्वेअर रूट निघतंय लक्षात घ्या, ठीक आहे. आता ए ची व्हॅल्यू आली. आता काढायचं एच. एच काढत असताना लक्षात घ्या डिफरन्स असतो. हा डिफरन्स कुठला, डिफरन्स त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू मधून आपण मानलेली व्हॅल्यू वजा करायची. हे खूप महत्वाचं आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय काय की त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू मधून आपण जी व्हॅल्यू मानली आहे ती वजा करायची. म्हणजे 8.95 - 9. मग मला सांगा आन्सर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह येणार. म्हणजे 8 हा लहान आहे ना 9 पेक्षा, बरोबर. म्हणजे आन्सर एच ची व्हॅल्यू काय येणार सांगा इथं एच इक्वल्स टू, तर एच इक्वल्स टू येणार आहे 0.05, बरोबर आहे. पण प्लस का मायनस ते येणार आहे मायनस. काय येणार सांगा इथं मायनस. म्हणजे -0.05. हे लक्षात आलं का इथपर्यंत 1 बाय 1 स्टेप लक्षात आले असेल. ओके. आता यानंतर हे झालं फंक्शन डेरिव्हेटिव्ह एच कसं फाइंड करायचं लक्षात आलं. त्यानंतर आता इथं मी लिहितोय काय एफ ऑफ ए म्हणजे काय की ज्या पद्धतीने ते f आहे f' आहे त्या फक्त x ला रिप्लेस करायचं कशानं a न. मग सांगा मला f ऑफ x किती आहे √x आहे. म्हणजे इथं येणार √a, √a. आता √a आल्यानंतर a ची व्हॅल्यू किती आहे 9. म्हणजे या ठिकाणी येणार आहे √9. काय येणार √9. आता 9चं रूट पॉसिबल आहे बाळांनो किती 3. म्हणजे f ऑफ a ची व्हॅल्यू किती आली 3 आली, बरोबर. आता पुढे आपल्याला व्हॅल्यू काढायची f' ची. सांगा f' कसं काढणार. f' सुद्धा f' वरूनच फाइंड करायचंय आपल्याला. x ला रिप्लेस करायचंय a न.
म्हणजे ह्या ज्या काय स्टेप आहेत ए आणि एच नंतरच्या त्या कशा आहेत, तर एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्सला ए न रिप्लेस करून जी काय ए ची व्हॅल्यू आहे ती पुट करायची त्याच्यामध्ये. म्हणजे कसं करणार तुम्ही इथं, तर एफ डॅश ए म्हणजे काय येणार आहे की 1/2√a म्हणजे 1/2√9 म्हणजे एफ डॅश ए ची व्हॅल्यू आली 1/2 × 3 म्हणजे आली 1/6. बरोबर ना, 3 × 6 ही झाली एफ डॅश ए ची व्हॅल्यू. 1/1 लक्षात येते. आता यानंतर वापरायचा बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन. बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन. आता हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवायचा व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचा. फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ ए प्लस एच. काय फॉर्म्युला, एफ ऑफ ए प्लस एच. हे जे साईन दिसतंय हे टिंब म्हणजे काय डिझाईन काढलं नाही, लक्षात घ्या, हे अप्रॉक्सिमेशनचं साईन आहे. ठीक आहे, इक्वल आणि वरती आणि खाली डॉट पाहिजेत, त्याला म्हणतात अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ठीक आहे, आता काही ठिकाणी हे असं पण काढतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ते पण बरोबर आहे, पण आता आपल्याला देताना त्यांनी या पद्धतीने दिलंय, हेच वापरायचं आपण. मग आता बघा, अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ ए, ठीक आहे, प्लस एफ डॅश ए इंटू एच. हा फॉर्म्युला आहे, हा नोट डाऊन करून ठेवायचा. फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. बरं, याच्यामध्ये आपल्याला एफ ऑफ ए प्लस एच ची व्हॅल्यू म्हणजेच √8.95 ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे आता ज्या व्हॅल्यू आपण पुट करणार त्या या अप्रॉक्सिमेटली इक्वल टू साइनच्या पलीकडे पुट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा समजून घ्या, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय येणार सांगा. इथं अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू लिहूयात. एफ ऑफ ए किती आहे, तर एफ ऑफ ए जर तुम्ही बघितलं तर 3. ओके, त्यानंतर मध्ये साइन कोणतं आहे, प्लस, म्हणजे इथे येणार आहे प्लस एफ डॅश ए ची व्हॅल्यू 1/6. ओके, 1/6 इंटू पुढं व्हॅल्यू आहे एच ची व्हॅल्यू किती आहे, तर एच ची व्हॅल्यू आली -0.05. मग आता इथे काय येणार सांगा, तर इथे येणार आहे -0.05. मग आता इथं समजून घ्या 3 मायनस, आता ह्या मायनसमुळे प्लस तर मायनस होणार ना, 0.05/6. आता सगळ्यात अवघड पार्ट काय माहिती आहे का यामध्ये, हा काय अवघड पार्ट असेल, कारण इथं कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे, लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन जर नाही आलं तर उत्तर चुकणार, आन्सर चुकणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन आता हे सगळं येणार आहे तुम्हाला, फक्त ते कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीनं करू शकता बाळांनो. 0.05ला 6 ने डिवाइड करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालणार आहे, पण डिवाइड 6 ने करावंच लागणार आहे नंतर. म्हणजे काय करावं लागेल की 6 3 18 मायनस 0.05/6 करू शकता. आता 18 - 0.05 केल्यानंतर, ठीक आहे, जी काय व्हॅल्यू होईल त्याला 6 ने डिवाइड करायला लागणार आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय सांगतो आता, डिवाइड केलं तुम्ही, ठीक आहे, डिवाइड करताना लक्षात काय घ्यायचं की पॉईंटच्या पुढं कमीत कमी 3 डिजिट नंबर पाहिजेत. 3 डिजिट नंबरचा आन्सर पाहिजे, लक्षात घ्या, पॉईंटच्या पुढं. म्हणजे असं केलं तुम्ही, याला डिवाइड केलं, सपोज त्याचं आन्सर आलं 2.6 आणि इथं सोडलं, तसे मार्क मिळणार नाहीत तुम्हाला. याच्या पुढं अजून 2 डिजिट, म्हणजे पॉईंटच्या पुढं एकूण मिळून 3 डिजिट्स आन्सर पाहिजे, लक्षात घ्या, टोटल. हे लक्षात आलं का तुमचं? ठीक आहे, मग आता इथं जर याचा आन्सर बघितलं तर आता कॅल्क्युलेशन तुम्हीच करा, लक्षात घ्या. मी आन्सर सांगतो याचा, तर याचा आन्सर आहे 2.9917. बरं, हे आन्सर माझ्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये जे मागे दिलेले आन्सर आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये रॉंग दिलेलं आहे, चुकीच दिलेलं आहे, काहीतरी कदाचित वेगळं आन्सर दिलेलं आहे. हे आन्सर आपलं करेक्ट आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन पण परफेक्ट करा. आता पॉईंटच्या पुढे किती नंबर आलेत, 4 डिजिट. मी कमीत कमी तुम्हाला 3 सांगितले, लक्षात घ्या, पण मॅक्सिमम 4 डिजिट फाइंड करा, ते मोस्ट ॲक्युरेट असणार आहे. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली. आणि साईन द्यायला विसरू नका व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजे हे प्रोसेस लक्षात आले का. आता ही प्रोसेस मी पुन्हा एकदा सांगतोय, बघा प्रोसेस काय आहे, तर प्रोसेस अशी आहे, जे काय क्वेश्चन दिलाय त्याच्यावरून तुम्ही काय करणार आहे, फंक्शन फाइंड करणार. फंक्शनचं काय काढणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह. फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आलं काय करणार आहे, ए ची व्हॅल्यू, एच्या व्हॅल्यूवरून एच ची व्हॅल्यू, एच मिळालं तुम्हाला की त्यानंतर काय सांगा, एफ ऑफ ए वरून एफ डॅश ए वरून काय करणार आहे, तर फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन.
फॉर्म्युला. मग फॉर्म्युलावरून काय करणार तुम्ही की एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू काय फॉर्म्युला एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. ठीक आहे, आणि यातमध्ये व्हॅल्यू पुट करणार. आता एच म्हणजे काय, एच म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूमधून आपण मानलेली व्हॅल्यू ए ची ती वजा करायची. कधी पॉझिटिव्ह येईल कधी निगेटिव्ह येईल लक्षात घ्या. त्याच्यामुळे पुढे फॉर्म्युलामध्ये पण बदल होणार आहेत लक्षात घ्या, किंवा फॉर्म्युलामध्ये म्हणतो कॅल्क्युलेशनमध्ये. ठीक आहे, मग आता एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. हा प्रोसेस लक्षात आली असेल. आता इथून पुढे कोणतं पण एक्झाम्पल असेल ना अप्रॉक्सिमेशनचा, हीच प्रोसेस फॉलो होणार आहे. ह्याच्या बाहेरचं काय नसणार आहे, प्रोसेस हीच फॉलो होणार आहे. ठीक आहे, थोडेफार बदल होतील पण प्रोसेस तीच असणार आहे. आता हे लिहून घ्या. यानंतर आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता दुसरं एक्झाम्पल बघा, समजून घ्या काय. क्यूब रूट ऑफ 28 आहे, बरोबर का. आता क्यूब रूट ऑफ 28 म्हणजे एक तर मी काय सांगितलं तुम्हाला, पहिली स्टेप काय, फंक्शन. फंक्शन कसं तयार करायचं, जे काय 28 आहे ना त्याला एक्स मानायचं, बरोबर का. म्हणजे आपलं फंक्शन असं तयार होणार आहे की क्यूब रूट. क्यूब रूटचा अर्थ काय, तर हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये झालं. इंडेक्स फॉर्ममध्ये काय म्हणतो, रेस टू 1/3 म्हणजे इथं येणार आहे एक्स रेस टू 1/3. कारण क्यूब रूट ऑफ एक्स जर म्हटला तुम्ही, ठीक आहे, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आठवणार नाही तुम्हाला. पण एक्स रेस टू 1/3 म्हटलात तर एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला एक्स रेस टू एनचा, एन एक्स रेस टू n-1. तो फॉर्म्युला आपण इथं यूज करू शकतो. मग आता एफ डॅश एक्स, आता फंक्शन झालं की त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग आता डेरिव्हेटिव्हमध्ये काय येणार आहे, रेस टू पुढे येणार म्हणजे काय येणार 1/3 आणि एक्स रेस टू 1/3 मधून 1 मायनस करा, आन्सर येणार -2/3. बरोबर आहे. पण आता मला सांगा, रेस टू -2/3 आलं की रेस टू -2/3चं ते जर आपल्याला एखादी फायनल व्हॅल्यू काढायची झाली तर ती मिळू शकते का, नाही. लक्षात घ्या. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की हा जो एक्स रेस टू -2/3 आहे तो न्यूमरेटरमध्ये जर मी त्याचा रेसिप्रोकल केला म्हणजे त्याला मी खाली आणलं तर जो काय निगेटिव्ह इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह होणार. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा एफ डॅश एक्स, मी पुन्हा तेच करतोय, 1/3 ठीक आहे इंटू एक्स रेस टू प्लस 2/3. हे काय केलं तर हे जे एक्स रेस टू -2/3 न्यूमरेटरमध्ये होतं ते खाली आल्यानंतर जो इंडेक्स होता तो इंडेक्स काय झाला, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. ठीक आहे, म्हणजे एक्स रेस टू 2/3 आलं. ओके, आता ए ची व्हॅल्यू फाइंड करायची ना. बघा मी तुम्हाला सांगितलं प्रोसेस सेम आहे, प्रोसेसमध्ये काय बदल नाही आहे. ए ची व्हॅल्यू काय येणार आहे, ए ची व्हॅल्यू आता इथं बघा क्यूब रूट ऑफ 28 आहे ना, 28च्या जवळचा असा नंबर की ज्याचा क्यूब रूट पॉसिबल आहे 27. कोणता नंबर आहे 27. मग ए ला आपण काय अज्युम करणार आहे 27. आता मगाशी 8.95 मागच्या एक्झाम्पलमध्ये त्याच्या जवळचा आणि स्क्वेअर रूट पॉसिबल असणारा नंबर होता 9 म्हणून घेतला. 4 नाही येऊ शकत तिथं, त्याच्या जवळचा नंबर 9 येणार ना. तसं 28च्या जवळचा नंबर काय येणार 27. म्हणजे एच ची व्हॅल्यू काय येणार सांगा. तर एच ची व्हॅल्यू लिहित असताना त्यांच्या व्हॅल्यू मधून आपली व्हॅल्यू वजा करतो आपण कधी पण. 28 - 27 1. बरोबर आहे. ठीक आहे, आता हे झालं. त्यानंतर एफ ऑफ ए काढायचं तुम्हाला. आता एफ ऑफ ए बघा, क्यूब रूट ऑफ 27 किती 3. बरोबर आहे. 3चा क्यूब रूट, सॉरी 27चा क्यूब रूट 3, 3चा क्यूब काय येणार आहे 27 येणार आहे. हे लक्षात आलं. ओके, आता एफ डॅश ए काढत असताना जरा व्यवस्थित लक्ष द्या, कारण इथंच बरेच मुलांना जमत नाही. ठीक आहे, म्हणजे आता यामध्ये कसं करणार आपण तर समजून घ्या. 1/3 इंटू एक्स आहे म्हणजे इथे येणार ए रेस टू 2/3 म्हणजे काय येणार 1/3 इंटू ए किती आहे 27 रेस टू 2/3. बरोबर आहे. आता हे लिहित असताना कसं लिहिणार आपण बघा. आता 27चा रेस टू 2/3 फाइंड करायचा आहे. कसं करणार, नीट प्रोसेस समजून घ्यायची. बघा मी करणार आहे काय तर 3 इंटू 27 रेस टू 1/3 आत लिहिणार आणि जो स्क्वेअर आहे ना तो स्क्वेअर मी बाहेर लिहिणार आहे. म्हणजे 2/3 जे होतं त्याला मी काय केलं स्प्लिट केलं. कसं स्प्लिट केलं 2 इंटू 1/3. बघा कसं स्प्लिट केलं 2 इंटू 1/3. म्हणजे हे लक्षात आलं का. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण हे समजलं नाही तर काय समजणार नाही पुढचं.
आता बघा समजून घ्या, यामध्ये काय येणार आहे की 1/3 इंटू 27चा क्यूब रूट, बरोबर. म्हणजे किती येणार तर 27⁻⁴ म्हणजे क्यूब रूट ऑफ 27 आणि त्याचाच क्यूब रूट आहे 3. पण हे झालं 27⁻⁴ आन्सर, त्या ब्रॅकेटचा अजून स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर होणार, बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं बघा 1/3 इंटू 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 1/27 आला, म्हणजे ही आली f' a ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आली ही f' a ची. बरं, हे एवढ्या स्टेप्स कशासाठी लागल्या आपल्याला तर पहिले एक्झाम्पल व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केले त्यामुळे एवढ्या स्टेप लागल्यात. हेच एक्झाम्पल तुम्ही जर एक्झाम सोडवताय या स्टेप नंतर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहिली तरी बरोबर आहे, चुकणार नाहीये. फक्त हे कसं आलं काय आलं ते तुमच्या लक्षात यावं. ठीक आहे. आता ठीक आहे, आता बघा h मिळालं, f(a) मिळालं, बरोबर का, f' a मिळालं. आता काय वापरणार आपण फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन. मग आता इथं बघा देअरफॉर बाय फॉर्म्युला ऑफ काय सांगा अप्रॉक्सिमेशन, बघा बाय फॉर्म्युला ऑफ अप्रॉक्सिमेशन. आता अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला काय पार्ट असेल तुमचा आता f(a + h) अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू f(a + h इंटू f'(a) हाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा f(a) म्हणजे किती आहे 3, म्हणजे इथं येणार आहे 3, बघा 3. आता मध्ये साइन कोणतं आहे प्लस, इथं पण येणार प्लस. h व्हॅल्यू किती आली आहे 1 आले, +1 आले. मागच्या एक्झाम्पल मध्ये मायनस आलेले. बरं h व्हॅल्यू प्लस येऊ शकते मायनस येऊ शकते, असं काय नाहीये की बाबा प्लसच येणार किंवा मायनसच येणार. ठीक आहे. ते नंबरवरती डिपेंड आहे. ठीक आहे. गिवन दिलेल्या ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे किंवा जे आपण व्हॅल्यू अज्युम करणार आहे, ठीक आहे, त्याच्यावरती डिपेंड येते. मग आता इथं h व्हॅल्यू आली 1 इंटू f'(a) ची व्हॅल्यू किती आहे 1/27, म्हणजे इथं अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 27 इंटू 3 + 1/27 असं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी बरोबर येणार आहे, किंवा 1/27 करा +3 करा तरी सुद्धा बरोबर येणार आहे. तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त 27 ने डिवाइड करावं लागणार इथं त्याला पर्याय नाहीये. हे तुम्हाला डिवाइड किंवा डिव्हिजन जमलं पाहिजे. बरं, याचा आन्सर फ्रॅक्शनमध्ये ठेवलेलं चालत नाही, याला तुम्हाला पॉईंटमध्येच आन्सर काढायला लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता पॉईंटमध्ये म्हणजे लक्षात येते ना, ते पॉईंटमध्येच येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता याचा जर आन्सर जर बघायला गेलो आपण, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू, तर याचा आन्सर येते कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं, लक्षात घ्या 3.0374 3.0374 असा आन्सर येते, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आता हे कॅल्क्युलेशनचा पार्ट फक्त हे अवघड कुठे जातंय फक्त इथं. मग यासाठी तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस पाहिजे भरपूर. म्हणजे जरी बोर्डसाठी जरी एक्झाम्पल महत्त्वाचं जे लक्षात घ्या, बोर्डसाठी जरी आलं किंवा इव्हन CETला पण येऊ शकतं, पण त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर प्रॅक्टिस, की या टाईपचे एक्झाम्पल किंवा या टाईपचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे परफेक्ट. ठीक आहे. मग एक काम करा, हे व्यवस्थित एक्झाम्पल लिहून घ्या. यानंतर आपण आता अजून एक एक्झाम्पल बघूयात. आता तुम्हाला मी बघा हे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतो सुरुवातीला. ठीक आहे. या एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे की इथं दिलं आहे 3.97/4. आत्तापर्यंत तुम्ही कसं बघितलं आहे स्क्वेअर रूट क्यूब रूट. ठीक आहे. इथं कसं करणार तर इथं असणारे फंक्शन समजून घ्या. f(x) ची व्हॅल्यू काय असणार, इथं f(x) असणार आहे. याला जर आपण x घेतलं तर x⁴, बरोबर का. f'(x) काय मिळेल तुम्हाला, f'(x) मिळणार तुम्हाला 4x³, बरोबर आहे. त्यानंतर a ची व्हॅल्यू येणार. आता a ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, a म्हणजे 3.97च्या जवळचा होल नंबर म्हणजे 4. h ची व्हॅल्यू काढत असताना त्यांच्या व्हॅल्यूमधून आपली व्हॅल्यू मायनस करा. काय येणार सांगा, -0.03, बरोबर का. आणि a झालं. आता काय काढणार तुम्ही f(a) काढत असताना a⁴ म्हणजे 4⁴ येणार, बरोबर आहे. त्यानंतर f'(a) ची व्हॅल्यू काढत असताना 4 × a³ म्हणजे 4 × 4चा काय होणार आहे क्यूब, म्हणजे थोडक्यात 4⁴ तेच येणार आहे, वेगळं काही नाही. ठीक आहे. म्हणजे हे झालं. आणि याच्या पुढं मग तुम्ही कॅल्क्युलेशन करा.
हे सगळ्या व्हॅल्यू फाइंड करा आणि कॅल्क्युलेशन करा. म्हणजे या ठिकाणी असं काय नाही की रूटच येईल म्हणून, लक्षात घ्या. ठीक आहे, रेस टू 4 रेस टू 6 पण येऊ शकतं, तेही लक्षात ठेवा. आता याचप्रमाणे एक्झरसाइज 2.2 त्यातला क्वेश्चन नंबर 1 जो पूर्णपणे आता यातली मी माझ्यामध्ये तिसरं एक्झाम्पल आहे त्यातलंच. ठीक आहे, मग त्यातला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5 एक्झाम्पल आहेत, एकूण 5 एक्झाम्पल्स ती क्लिअर करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जमलंच तर मी होमवर्कसाठी हा जो टाईप आहे टिपिकल हा टाईप तो क्लिअर करेन, तो तुम्हाला होमवर्कला देईन. लक्षात घ्या, भरपूर एक्झाम्पल्स आहेत अजून MCQ बेसिस, ते एक्झाम्पल देईन, ते एक सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला. बरं, ॲप्रॉक्सिमेशनचा जो काय एक्झरसाइज आहे तो इथे संपलेला नाही आहे, हा इथे एक टाईप झाला त्यातला. म्हणजे आता पुढचं जे काय लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साइन कॉस, ठीक आहे, अशा ज्यावेळेस व्हॅल्यू देतील त्यावेळेस नक्की तिथं काय बदल होतात ते बघायचे. ठीक आहे, मग आता एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. होमवर्क काय ते लक्षात आलं तुमच्या, तो परफेक्ट करायचा आहे. कुठं अवघड जाणार आहे ते पण सांगितलं तुम्हाला. कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस व्यवस्थित करायची, जमत नसेल तर ते शिका पहिल्यांदा. ठीक आहे, आणि दिलेला होमवर्क व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट.